आता या पार्ट पर्यंत ज्यांचं कव्हर झालंय त्यांनी रेज हँड करा आणि कॅमेरा ऑन करून मला दाखवू शकता. ठीक आहे. सर्क्युलर शेप्स मध्ये आपले ऑरेंज आणि लाईन झाले. ऍपल मध्ये काही कर्व्स आहेत डिफरंट या दोघांपेक्षा, ते आपण इथे दाखवले. आणि नंतर मग एकदम एंड मध्ये इथे जे बनानाचा शेप आहे तो पण आपण कव्हर केलाय. तर अशा पद्धतीने आपण आपली जी ड्रॉइंगचा एरिया आहे तो कव्हर केला. पोस्टर कलर वापरून आपण डार्क कलर्स घेणार आहोत, म्हणजे कलरची क्वांटिटी जास्त घेणार आहोत आणि वॉटरची क्वांटिटी जी आहे ती कमी वापरणार आहोत. समजलं? वॉटरची क्वांटिटी कमी आणि कलर जास्त. मोस्टली आपल्याला कलर जास्त वापरायचे आताच्या ड्रॉइंग्स मध्ये. समजलं? वॉटरची क्वांटिटी आहे जी ती कमी वापरायची आणि कलर जे आहेत ते जास्त क्वांटिटी मध्ये वापरायचे. परत एकदा सांगतोय, कलर जास्त वापरायचे आहेत. तुम्ही कमी कलर घेऊ नका, हा जास्त कलर घ्या. आता तुम्ही बघू शकता आपलं बनाना जे आहे ते बॅक साइड एरिया मध्ये असल्यामुळे ते जे आपल्याला आधी कव्हर करायला लागतील, म्हणजे जेव्हा आपण फ्रंटची ड्रॉइंग घेऊ तेव्हा आपल्या आउटलाईन मध्ये काय प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. सो आधी आपण बनाना जे आहेत ते कलर करणार आहोत. ओके, क्लिअर? सर मी माझी ड्रॉइंग दाखवू? हा दाखव. कॅमेरा ऑन. अथर्व, काही डार्क टोन तयार केले मी, ब्राऊन जास्त असणारी. ठीक आहे. डार्क टोन तयार केल्यानंतर मग काय करायचंय, तुम्ही बघा मी कुठे कुठे अप्लाय करतो. इथे वरच्या भागात थोडासा अप्लाय केलाय, इथे खाली थोडस अप्लाय केलं. कलर जास्त आहे, वॉटर एकदम कमी आहे. वॉटर नका वापरू. आता जो कलर बनवलाय तोच डायरेक्टली अप्लाय करा. ठीक आहे. हा फर्स्ट बनाना जो होता ना त्याची एक साइडला मी कलर केलाय. हा सेकंड बनाना होता, त्याची खालची डार्क साइड जी येणार ना त्याला मी केलंय आता. आणि हा जो लास्ट बनाना आहे ना त्याच्या जस्ट असं थोडस आउटलाईनला मी टच करतो. एवढंच आपल्याला येल्लोचा यूज करायचा होता. हा जो नवीन येल्लो आपण तयार केला होता, ब्राऊन प्लस येलो, त्याचा आपल्याला तेवढं थोडंसच वापर करायचा. विहान क्लासमध्ये जॉईन झालंय. आज आपण स्टील लाईफ घेतोय. हॅलो विहान, आपण क्लासमध्ये आता स्टील लाईफ घेतोय. ओके. हा सर. हा, सो आपली ही प्रोसेस आपण जस्ट स्टार्ट केली आहे. हा. तर आता आपण कलरिंग घेतली आहे. सो तू जस्ट ऑब्झर्व कर. आज मी स्क्रीनशॉट पाठवते ग्रुप वरती, तसं तू करू शकतो जेव्हा तुला टाइम भेटेल. समजून घे मी आता काय करतो. चालेल सर. हा, आता मी इथे फ्रेश लेमन येलो काढलाय. हा जो लेमन येलो आधी वापरला होता तो, आणि आता मी फ्रेश लेमन येलो काढला. बघू शकता फ्रेश लेमन येलो. आणि हलकासा जस्ट टच केलाय वॉटर मी, थोडा स्मूथनेस येण्यासाठी कलर मध्ये. आणि तो मी कलर इथे सेंट्रल एरिया मध्ये थोडासा अप्लाय करतो. सर माझा कलर येल्लो ऑकर सारखा झालाय. हा जो डार्क टोन आहे ना तो येल्लो ऑकर सारखाच होणार. आणि आता तुम्ही बघू शकता हा जो टोन आहे लेमन येलो तो थोडासा ब्राईटर दिसतो. आता हा फर्स्ट कलर आणि सेकंड कलर मी हलका हलका थोडा मिक्स करतोय, जास्त नाही करायचं.
एकदम थोडासा आपण दाखवू शकतो एवढं. जो बॅक साइडचा बनाना आहे त्याला पण मी थोडंसं शेड करतो. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपल्या बनानाला आपण शेड केलं आहे. हा डार्क टोन जो आहे तो दाखवलं, हा मिडल टोन जो आहे तो लेमन येलो ने दाखवलं. आता जो लाईट टोन आहे तो कसा बनवायचा आहे, तो लेमन येलो आपण घेतला होता ना, ते जस्ट थोडा बाजूच्या एरियामध्ये मी जास्त नका घेऊ कलर, माझ्या पेजची साईज जास्त आहे तो थोडीशी घेतोय मी, जास्त व्हाईट यूज केला. व्हाईट मध्ये थोडासा लेमन येलो घेतलाय मी, जस्ट एकदम हलकासा लेमन येलो घेतलाय आणि असा लाईट येलो, एकदम लाईट येलो आपण ते बनवला आहे. आणि तो जो आहे तो मी इथे आता अप्लाय करतो. ऍप्लिकेशन चांगलं करा, एक कलर दुसऱ्या कलर मध्ये नका घालू. ब्रश जो आहे तो एकदम चांगला वॉश करा. असे 3 टोन आपल्याला अप्लाय करायचे आहे. आउटलाईन काढल्यानंतर 3 टोन असे अप्लाय केले, फर्स्ट, सेकंड, थर्ड, डार्क मिडल लाईट, डार्क मिडल लाईट, लाईट मिडल डार्क, असे 3 टोन्स आपण अप्लाय केले. आधी डार्क टोन, मग मिडल टोन आणि मग आता लाईट टोन. ज्यांच्या या पार्ट पर्यंत झालंय क्लिअर त्यांनी रेज हँड करा. आणि नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, आपला जो ब्रश जो आहे तो वेट करायचा आहे, थोडं म्हणजे ड्राय करायचं आहे, त्याला पूर्ण असं क्लॉथ मध्ये पुसून घ्यायचं आहे. ठीक आहे, यातला जो पाणी आहे तो काढायचा आहे, हलकसं पाणी तरी ब्रश मध्ये असेल, एकदम जस्ट असं टच करायचंय क्लॉथला थोडं थोडं आणि त्यातलं मेजर पाणी काढून टाकायचंय. आणि मग काय करा, जो थोडा हलकासा वेट असेल ना ब्रश, त्याने एज जे आहेत ना ते मिक्स करायचे. एका बनानाचे जे एज होते ना ते मी आता इथे मिक्स केले आहे. मिक्सिंग कशी केली समजली? एक टोन टू सेकंड टोन मिक्सिंग कशी केली समजली? मग परत एकदा तो ब्रश वॉश केला मी, वॉश केल्यानंतर मग क्लॉथने जस्ट थोडंसं पाणी काढून घेतलं आणि मग परत एकदा मिक्सिंग स्टार्ट केली. ओके सर, तुम्ही ते थर्ड बनाना डार्क टोन नाही केलीत? नाही नाही, कारण तो एकदम उजेडाच्या भागात आहे. तू रेफरन्स बघ आपल्या ग्रुपवर पाठवला, त्याच्यावर दिसेल तुला की आपला जो लाईट टोन आहे तो पूर्ण थोडासा फक्त येलोइश कलर दिसतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड बनाना आपलं क्लिअर झालं आहे. तुम्ही बघू शकता लाईट मिडल डार्क, लाईट मिडल डार्क, लाईट मिडल डार्क, लाईट मिडल डार्क. पेन्सिल आहे जी लाईट ठेवा, एवढी लाईट ठेवा की तुमची दिसली नाही पाहिजे. माझी थोडी दिसतोय, मी कलर अजून वाढवून हे करतो.
असं आपला 3 स्टेप मध्ये बनानाचा जो एरिया आहे तो कव्हर झाला. समजलं? सर मी दाखवू? हा दाखव. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल स्टील लाईफ काढाल तेव्हा तुमचे ऑब्जेक्ट जे आहेत ते लहान असणार, म्हणजे एवढ्या Sir. बिग साईज मध्ये तुम्ही नाही करणार. हा बोल सर विघ्नेश. तुम्ही ते सर तुम्ही तो लाईट टोन कसं केलं? ओनली फक्त मिडल मध्ये जो आहे ना बनाना त्याच्या खालच्या एरिया मध्ये अप्लाय करा. विघ्नेश माइक ऑफ. ओके. हा जो आहे परत एकदा वॉटर ऍड करून मी थोडं मिक्स केलं. हाँ बोलो अथर्व. नहीं, येलो कलर जो हमने डार्क येलो बनाया था ना उसमें थोड़ा सा ब्राउन ज्यादा लो और यहाँ पे रखो. सिर्फ ये मिडल वाली जो बनाना है ना उसके नीचे के डार्क पे, उससे तुम्हें समझेगा कि ये इसके भी ऊपर है और ये इसके पीछे. तुम्हाला हे पण समज दाखवता आलं पाहिजे फोटो मध्ये की तुमचा जो शेप आहे तो एक्झॅक्टली कुठे आहे. ओके. झालं तुमचं 3 गोष्टी झाल्या. बनाना झाला कवर. आता ब्राउन मध्ये आहे ना, ब्राउन कलर जो आपण होता ना आपला, हा माझा कोबाल्ट ब्ल्यू कलर आहे. कोबाल्ट ब्ल्यू. त्या कोबाल्ट ब्ल्यूला थोडंसं टच केलंय मी जस्ट ब्रशने. टच करून मी ब्राउन मध्ये ऍड केलं. टच केलेला कलर हे बघा मी जस्ट थोडंसं घेऊन दाखवतो तुम्हाला. एक घेतलं डायरेक्ट बॉटल मधून थोडंसं घेतलं कलर आणि तो कलर मी थोडंसं माझ्या ब्राउन मध्ये ऍड करतो. म्हणजे काय होणार, माझा ब्राउन कलर जो आहे तो थोडासा डार्क ब्राउन मध्ये. ठीक आहे. एक कूल कलर मी वॉर्म कलर मध्ये मिक्स करतो. वॉर्म कलर कोणता कलर आहे? ब्राउन कलर. आणि कूल कलर ब्ल्यू. आणि तो काय करतोय मी, हा जो वरचा एरिया आहे ना जिथे बनाना दाखवतो तिथे मी पेंट केलं. जास्त डार्क कलर नका वापरू, एकदम हलकासा कलर. एकदम थोडं थोडं आपल्याला इथे अप्लाय करायचं. इथे फक्त खाली. सर तुम्ही दादा हा कोणता कलर आहे? कोबाल्ट ब्ल्यू प्लस ब्राउन. सर तुम्ही ब्लेंडिंग कशी केली परत सांगा ना. एक वेट ब्रश घ्यायचा. हा हा वेट ब्रश आहे ना, तर त्याला थोडंसं फक्त असं क्लॉथ वरती प्रेस करायचं. थोडंसं प्रेस केल्यानंतर काय करायचं, तो थोडासा ओला असेल तो घेऊन असं ब्लेंड करायचं. पण ओव्हर ब्लेंड नाही करायचं की पेपर फाटेल. ओके. हलकं ब्रश प्रेस करायचं, प्रेस नाही करायचं, मूव करायचं त्या एरियावरती. ब्ल्यू कमी घ्या, ब्राऊन जास्त घ्या. आता तुमचं जे आहे कलर ते डार्क दिसेल. ब्राउन क्वांटिटी जास्त.
तर तुम्ही बघू शकता स्मूथली जेव्हा ब्लेंडिंग होईल, पेपर जर टिअर होत असेल ना तर तो वाला एरिया तसंच सोडून द्या. त्याच्यावरती जास्त काम कराल तर तुमचं पेपर डॅमेज होईल आणि पेपर डॅमेज केलं की मार्क्स कमी होतील. हे स्टील लाईफ, सर, ऑब्जेक्ट ड्रॉइंग हे हा तुम्हाला कलर ब्ल्यू आणि थोडासा कोबाल्ट ब्ल्यू आणि ब्राऊन कलर. याच्याने बनले ना ब्राऊन. हा, पण ब्राऊन कलर जास्त घ्या. कोबाल्ट ब्लू एकदम थोडस टच कर फक्त. सर तुम्ही बोललात ना ते कोबाल्ट ब्ल्यू आणि ब्राऊन तर कुठे कुठे हे करायचंय? हे बघ, इथे डार्क शॅडो दिली ना मी, इथे इथे वर शेवटचा जो बनाना आहे ना तिथे कर, आणि इथे डाऊनवर्ड एरिया. थोडस करायचं राहिले, तुम्ही केलं. परत एकदा वेट ब्रश मी पुसलं. कपड्याला पुसल्यानंतर मग त्याचा जो पाणी आहे तो थोडा कमी होतो. कमी असलेलं पाणी घेऊन आपल्याला मिक्सिंग करायचं. सर तुम्ही बोललात ना ते कोबाल्ट, तो कलर लास्टला कोबाल्ट ब्ल्यू प्लस ब्राऊन त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय? नाही, एकदम हलकस जस्ट टच कर. वॉटर वॉटर आपल्या पेंटिंग मध्ये आज कमीच वापरायचं. माईक ऑफ करा कोणाचा ऑन आहे. ओके, विघ्नेश माईक ऑफ कर. सर हा, सर माझा कलर हे थोडासा डार्क झालाय. मग दुसरं बनव. दुसरीकडे थोडासा ब्राऊन घे आणि त्या डार्क कलर मधून थोडासा कलर घेऊन त्या ब्राऊन मध्ये मिक्स कर. जास्त डार्क कलर वापरू नको, नाहीतर मग पेंटिंग मध्ये ब्लॅक कलर दिसायला लागेल. ठीक आहे, आणि तसं आपल्याला नाही करायचं. थोडासा मी इथे या ऑरेंजच्या जवळ थोडासा डार्कनेस वाढवतो. सर माझा एक वेळ कलर बघा ना. हा, ऑन कर कॅमेरा. खालचं वाला. तर हा एक सेकंड, ऑन तर कर कॅमेरा. तर केला. तुझं नेटवर्क स्लो आहे खूपच, दिसत नाही मला. हा, खालचा कलर ओके, बरोबर आहे. ओके, हात लाव ना. हा, तोच लाव. आणि सर अशी जाते. जास्त लावू नको, जस्ट थोडासा टच कर आणि बाकी कलर मध्ये ब्लेंड कर नंतर. तर माझी अशी झाली आहे. हा, गुड, व्हेरी गुड. एंड मध्ये बनानाला जो हे असते कव्हरिंग ब्राऊन कलरची, ती मी इथे ड्रॉ केली आणि त्याच्या जवळ थोडासा मी येलो कलर टाकून ब्लेंड केलं. सर हा, सर आपण तो ब्ल्यू प्लस ब्राऊन त्याला आपल्याला ब्लेंड पण करायचंय. हा, त्याला अप्लाय केलं बघ मी, नंतर असं ब्लेंडिंग केलं. जसं आपण ब्लेंडिंग करतो तसं केलं. तर तुम्ही बघू शकता 3 टोन्स मध्ये आपलं बनाना सेपरेट झालंय. लाईट टोन, मिडल टोन, डार्क टोन झालंय ना. हा, बोलो अथर्व. हा, दिखाओ दिखाओ. जर एकदमच डाऊट आला असेल तर दिखाओ, ब्राउन कलर दिखाओ फिर. नहीं, अच्छा दिख रहा है. थोड़ा पास ले आओ ड्राइंग, लेकिन कैमरा के. अरे नहीं, अच्छा दिख रहा है, वेरी गुड. बस
पानी ज्यादा ले रहे हो तुम, कलर ज्यादा लो। तुम्हारे बॉटल में भी अगर एक्स्ट्रा पानी होगा ना, जिस बॉटल में से तुम पोस्टर कलर निकाल रहे हो, अगर उसमें भी ज्यादा पानी होगा ना, तो वो भी पानी निकाल दो, क्योंकि हमें कलर यूज करना है, पानी नहीं। पेपर फटना भी नहीं चाहिए, ये भी चीज ध्यान में रखो। हाँ, कलर ज्यादा लोगे तो पेपर नहीं फटेगा, पानी ज्यादा लोगे तो पेपर फटने के चांसेस ज्यादा है। ठीक है। हाँ सर मी दाखवू इस हॅलो, हा दाखव। हा कौशल, गुड। एक मिनिट। हा गुड गुड, चांगलं झालं। फक्त ड्रॉइंगच्या थोडस बाहेर चाललंय ते सांगा, ठीक आहे। आपली ड्रॉइंगच्या जास्त नाही जायचं, बनाना फील झाले पाहिजे। ओके, ठीक आहे। आता आपण नेक्स्ट ऑब्जेक्ट वरती ड्रॉइंग स्टार्ट करूया। आपण आता ऍपल सर पेंट मी करणार। दाखवू? हा दाखव। दादा मी दाखवू हा डाऊट असेल तर दाखवा, नाहीतर ओरिजिनली कम्प्लीट होत असेल चांगल्या पद्धतीने तर काय प्रॉब्लेम। व्हेरी गुड बिगिनिंग, चांगलं झालं। ठीक आहे, डाऊट असेल तर दाखवू शकता, नसेल तर आपण पुढची ड्रॉइंग कंटिन्यू करू। दादा मी दाखवू हा दाखव। सर मी दाखवू हा गुड गुड गुड। फक्त ब्राऊन क्वांटिटी जास्त पाहिजे होती वंशिका, खालच्या लेअर मध्ये जो हा जो डार्क टोन पहिलं दाखवलं ना आपण, तो थोडस डार्क पाहिजे होतं ब्राऊन मध्ये। हा जिजाई दाखव। व्हेरी गुड गुड जिजाई। फक्त ड्रॉइंगच्या बाहेर जाऊ नको, नाहीतर मग ड्रॉइंग चेंज होते। हा, बनानाचा जो शेप आहे तो हरवला नाही पाहिजे। ड्रॉइंग